आज किडनी डे म्हणजे मूत्रपिंड दिवस म्हणून पूर्ण जगभरात हा दिवस साजरा केला जातो। आज आपल्यासोबत तज्ज्ञ म्हणून लाभले आहेत डॉक्टर अमित लंगोटे। हे डॉक्टरांविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती करून देते। सर 10 वर्ष निफ्रोलॉजी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। मुंबईमध्ये पण त्यांचं शिक्षण झालं आणि सोबतच कॅनडामध्ये 1 वर्ष त्यांनी याच विषयामध्ये फेलोशिप केलेली आहे। सोबतच त्यांच्या यातील कार्यासाठी त्यांना अनेक सन्मानांनी नामांकित पण केलं गेलं आहे। आजचा आपला विषय आहे तो म्हणजे मूत्रपिंड दान किंवा मूत्रपिंड खराब झाल्यानंतर त्याची घेतली जाणारी काळजी। तर मंडळी, आपण याविषयी आज बोलणार आहोत। तर तुम्हाला देखील जर काही याबद्दल क्वेश्चन्स विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारू शकतात। सर्वप्रथम तो खूप खूप स्वागत तुमचं आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये सर। धन्यवाद। सगळ्यात पहिला माझा क्वेश्चन हा आहे की नेमकं एखाद्याचं किडनी खराब झाली आहे हे कसं ओळखावं आणि त्याचा प्रवास याविषयी तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगा। किडनी फेल होण्याचे लक्षणं दुर्दैवाने काहीच नसतात। जेव्हा लक्षणं आढळतात रुग्णामध्ये त्यावेळी ऑलरेडी ॲडव्हान्स स्टेजमध्ये किडनी फेल झालेली असते। किडनी फेलियरचे आम्ही जनरली 5 स्टेजेस मेडिकल भाषेमध्ये आम्ही डिवाईड केलेले असतात। तर नॉर्मली लक्षणं येतात बऱ्यापैकी 4थ्या स्टेजमध्ये किंवा 5व्या स्टेजमध्ये, आणि त्यावेळी कुठलीही रिव्हर्सिबल फॅक्टर्स किंवा परत रिव्हर्स किडनी आजार करण्याची कुठलीही संधी असते ती आपल्याला उपलब्ध नसते। त्यामुळे जनरलीच ह्याला आम्ही सायलेंट डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे त्याची मुख्य कारणं आहेत। तसं जसं डायबिटीज आणि किडनी हे सुद्धा सायलेंट आजारामध्ये मोडले जातात, कारण की लक्षणं जेव्हा येतात त्यावेळी ऑलरेडी ॲडव्हान्स्ड आजार झालेला असतो। तर हे कसं ओळखायचं अगोदर, तर त्याच्यासाठी जे कुठले रुग्ण ह्या आजाराच्यासाठी रिस्क आहेत, ज्या रुग्णांना ह्या आजाराची रिस्क आहे, जसे की डायबिटीज बरीच वर्ष, ब्लड प्रेशर बरीच वर्ष, किंवा मूतखड्यांचे आजार, क्रॉनिक वेदना ज्यांना आहेत, ज्याच्यासाठी जे लोक कायम पेनकिलर गोळ्या वगैरे खातात असे लोक, किंवा ज्यांना कंजनायटली किंवा जन्मतः कुठले मूत्रपिंडाचे आजार असतात, जसे लघवीचे जे रस्ता असतो त्याच्यामध्ये कुठे अडथळा वगैरे असेल, तर असे जे रुग्ण आहेत ह्या रुग्णांना पुढे जाऊन किडनी आजार होण्याची शक्यता असते। अशा रुग्णांनी रेग्युलरली वर्षाला ॲटलिस्ट किडनीचे चेकअप्स केले तर हा आजार अर्ली स्टेजेसमुळे आयडेंटिफाय करता येतो, आणि मग त्याच्यावर तो वाढू नये म्हणून किंवा तो नीट करावा या दृष्टीने दोन्ही प्रकारच्या ट्रीटमेंट्स करता येतील। पण जर तुम्ही लक्षणं याची वाट बघत राहिलात तर ती लक्षणं दुर्दैवाने अगदी शेवटच्या टप्प्याला येतात। सर, अजून एक मला असं विचारायचं आहे की किडनी ट्रान्सप्लांट करणे म्हणजे नेमकं काय असतं, आणि त्याची पूर्ण जाणकारी आम्हाला द्या की किडनी ट्रान्सप्लांट केली म्हणजे दोन्हीच्या, जो डोनेट करतो आणि जो ती घेतो, ह्या दोघांच्याही शरीरामध्ये काय काय फरक होऊ शकतात त्याने। बरं, अवयवदानमध्ये किडनी अवयवदान एक भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये होत आहे, आणि किडनी ज्या पेशंटची किडनी खराब होते त्यांना आयदर डायलिसिस आयुष्यभर घ्यावं लागतं किंवा ट्रान्सप्लांट हा एक ऑप्शन असतो। ज्यांना डायलिसिस करायचं नाही आहे किंवा ज्यांना ट्रान्सप्लांटचा ऑप्शन अवेलेबल आहे अशा लोकांना आपण शक्यतो ट्रान्सप्लांट करायला सांगतो। तर पहिली गोष्ट म्हणजे आपण ट्रान्सप्लांट का करायला सांगतो, डायलिसिसवर का नाही ठेवत। जे काम एक पूर्ण किडनी करू शकते त्याचं बऱ्यापैकी फक्त निम्मच काम डायलिसिस करू शकतं। किडनीची बरीच काम आहेत ज्याच्यामध्ये हाडांची काळजी घेणे, रक्त शरीरामध्ये वाढवणे, शरीरातलं मीठ आणि इलेक्ट्रोलाइट्स आणि ॲसिड बेसचं मेंटेन करणे, ब्लड प्रेशर मेंटेन करणे, अशी आणि अनेक घाण साफ करणे, अशी अनेक काम किडनी करते। डायलिसिसमध्ये आपण फक्त त्यातले 50%च काम करू शकतो, जसं की पाणी काढणे किंवा त्याच्यातली जी घाण साठलेली आहे ती काढणे, पण बाकीची जी कामं आहेत ती सगळी कामं ही डायलिसिस करू शकत नाही। त्याच्यासाठी बाहेरून औषधं घ्यायला लागतात, आणि ती घेऊनसुद्धा आपण पूर्णपणे एका किडनीचं काम रेप्लिकेट नाही करू शकत। त्याच्यामुळे जो व्यक्ती डायलिसिसवर राहतो त्याचं लाईफ आणि क्वालिटी ऑफ लाईफ हे नेहमीच ट्रान्सप्लांटपेक्षा कमी राहतं। म्हणून आपण लोकांना ट्रान्सप्लांटचा ऑप्शन असेल तर ट्रान्सप्लांट करा असं सांगतो, कारण की एक किडनीला दुसरी किडनीच रिप्लेस करू शकते। आता किडनी ट्रान्सप्लांट जे देतात त्यांना पहिले आपण बघतो की कुठल्याही प्रकारचा देणाऱ्याला आजार नसता कामा। तर जे किडनी आपल्याला देत असतात त्यांना आपण पूर्ण मेडिकली असेस करतो, त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार असेल आणि त्या आजारामुळे जर किडनी दिल्यानंतर त्यांना त्रास होणार असेल तर अशा लोकांच्या आपण किडन्या घेत नाही। तसंच
किडनी घेणारासुद्धा त्या ऑपरेशन ला व्यवस्थितपणे त्यातून जाऊ शकेल. त्याच्या हार्ट कंडिशन, त्याची लंग कंडिशन, त्याची बाकी जे हिमोग्लोबिन, हे जे बाकीचे मेडिकल गोष्टी आहेत त्याला आपण व्यवस्थित असल्याशिवाय त्यांना आपण किडनी देऊ शकत नाही. जर प्रायोरिटी असतो. हो, त्यांची, कारण की हे एक मोठं ऑपरेशन आहे, देणाऱ्यासाठी सुद्धा मोठं आहे आणि घेणाऱ्यासाठी मोठं आहे. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे देणाऱ्याला किडनी दिल्यानंतर पुढे जाऊन कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये, आणि घेणाऱ्याला किडनी घेतल्यानंतर तो इतक्या काळ जिवंत राहावा आणि वेगळ्या कुठल्या कारणाने, जसं हार्ट प्रॉब्लेमनी त्याला जर काही प्रॉब्लेम झाला तर त्याची ती नवीन किडनी खराब होऊ शकते, किंवा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला तर एक चांगली किडनी घेऊन तो मृत्युमुखी जाईल. मग ह्या किडनी दानाचा मग आपला जो प्रयत्न होता तो अपयशी ठरला. तर देणारा आणि घेणाऱ्यांची हेल्थ व्यवस्थित असेल तरच आपण त्यांना ट्रान्सप्लांटला पुढे सांगतो. सर, आत्ता आपण जसं तुम्ही म्हणालात आम्हाला की देणारा हा देखील तुमच्यासाठी तेवढाच प्रायोरिटी, म्हणजे त्याचं हेल्थ देखील तेवढीच प्रायोरिटी असते. पण बरेचदा असं होतं की अवयवदान करताना बिचकतात, कारण माझ्या शरीरात काय फरक होईल, मला नंतर पुढे जाऊन काही प्रॉब्लेम फेस करावे लागतील का, हा संभ्रम किंवा हा विचार सगळ्यांच्या मनात असतो. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की एखाद्या दानकर्त्याला, अवयव दानकर्त्याला आपल्या शरीरामध्ये दान केल्यावर, किडनी दान केल्यावर काय काय प्रॉब्लेम्स फेस करू शकल्याचं किंवा काय फरक पडतो त्याच्या शरीरामध्ये? हा चांगला प्रश्न आहे, कारण की तुम्ही तसं म्हणता तसं खरंच लोक खूप घाबरतात किडनी देण्यासाठी. तर एक मेडिसिन म्हणजे डॉक्टर म्हणून आमचं एक कर्तव्य असतं की पहिले कुणाचं वाईट करायचं नाही, चांगलं करायचा प्रयत्न करायचा, पण कुणाचंही वाईट होता कामा नये त्याच्यामध्ये. जर चांगलं नाही करता आलं तर कमीत कमी वाईट करायचं नाही. तर आमच्या दृष्टीने जो किडनी घेणारा आहे तो एक रुग्ण आहे, जो देणारा आहे तो एक स्वस्थ चांगला माणूस आहे ज्याला कुठलाही आजार नाही आहे. आणि ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आम्हाला एक वाईट आणि एक चांगल्याचा दोन्ही चांगले करायचे असतात. त्याच्यामुळे जर देणाऱ्याला काही प्रॉब्लेम आला तर आमच्या मते हे अपयशी ठरलं ट्रान्सप्लांट असं आहे. तर पहिली गोष्ट देणाऱ्यांनी लक्षात ठेवावं की तुमची किडनी दिल्यानंतर तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा किडनी किंवा तत्सम आजार होईल असं जर टेस्ट्समध्ये आढळलं तर डॉक्टर तुमची कधीसुद्धा किडनी काढणार नाहीत. कारण की पहिलं दायित्व तुमच्याकडे आहे, पहिली तुमची सेफ्टी आणि तुमची हेल्थ ही आमच्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण की जो घेणारा आहे तो ऑलरेडी आजारी आहे, त्याच्यामुळे दोन रुग्ण एकातून आम्हाला तयार करायचे नसतात. दुसरा प्रश्न म्हणजे दिल्यानंतर काही त्रास होऊ शकतो का? आता किडनी डोनेशन कित्येक वर्ष चालू आहे, 50 वर्षाच्या वर झालेत की किडनी डोनेशन्स होत आहेत. इतक्या सगळ्या वर्षामध्ये ज्यांनी किडन्या दिलेल्या आहेत अशा लोकांची जी स्टडी केलेली आहेत आणि अशा लोकांना 20-20 वर्ष किडनी दिल्यानंतर मेडिकल सायन्सनी फॉलो केलेलं आहे. तर त्याच्यात असं लक्षात आलेलं आहे की किडनी दिल्यानंतर देणाऱ्याला कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा किडनी आजार होण्याचा चान्स नसतो. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट, एकच ग्रुप ऑफ डोनर्स असतात ज्यांना थोडीशी काळजी घ्यायला लागते. ते म्हणजे ज्या यंग मुली असतात, ज्या डोनेट करतात, ज्यांना प्रेग्नंट पुढे होण्याचे चान्सेस असतात, अशा मुलींना पुढे प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर वाढण्याची रिस्क थोडीशी जास्त असते. ह्या एक गोष्ट सोडली तर बाकी ऑर्गन डोनेशन किंवा किडनी डोनेशन स्पेसिफिकली केल्यानंतर कुठलाही त्रास होण्याची संभावना डोनरमध्ये नसते. मेडिकली युरिक ॲसिड वाढण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आढळतं ह्या डोनर्समध्ये, पण त्याला सिम्पल एक ट्रीटमेंट अवेलेबल आहे, ज्या गोळींनी आपण ते कंट्रोल करू शकतो. पण तुम्ही एक किडनी दिली म्हणून तुम्हाला किडनी फेलियरची रिस्क, मला 2 किडनी असताना जी रिस्क आहे तीच तुमचीसुद्धा रिस्क राहते, तुम्हाला कुठली एक्स्ट्रा रिस्क नाही राहत. सर, ऑर्गन डोनेशन्स हे कोणकोणत्या प्रकारचे असतात, त्यांचे किती प्रकार असतात, याविषयी काय सांगाल? ऑर्गन डोनेशन्स हे 2 मुख्यतः प्रकारचे असतात. तसं म्हटलं तर 3 प्रकारचे असतात, पण आपल्या देशामध्ये 2 प्रकारे आपण सध्या तरी ऑर्गन डोनेशन्स ॲक्सेप्ट करतो. एक म्हणजे लाईव्ह डोनर. लाईव्ह डोनर म्हणजे गव्हर्नमेंटनी लॉप्रमाणे अप्रूव्ह केलेले जे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ज आहेत, ज्याच्यामध्ये आई वडील, भाऊ बहीण, मुलगा मुलगी आणि आत्ता हल्लीच आजी आणि आजोबा, हे जे आहेत ह्यांना आपण फर्स्ट डिग्री रिलेटिव्ज बोलतो. आणि हे यापैकी कोणीही त्या व्यक्तीला किडनी गव्हर्नमेंटप्रमाणेच्या रूल्सप्रमाणे आरामशीर देऊ शकतो. याच्या बाहेर जर कोणी असेल, काका काकी, मामा मामी, जो कोणी चुलते वगैरे जे कोणी लांबचे व्यक्ती असतील, अशा लोकांना आपण अनरिलेटेड डोनरच्या नावाखाली लॉप्रमाणे कॅटेगराईज करतो. तर हे सगळे लोक आपल्याला लाईव्ह डोनेशनमध्ये किडनी देऊ शकतात. दुसऱ्या प्रकारचं ट्रान्सप्लांट आहे ज्याला आपण बोलतो डिझीज डोनर ट्रान्सप्लांट. थोडक्यात म्हटलं तर ब्रेन डेड ट्रान्सप्लांट.
आता हार्ट एक इम्पॉर्टंट ऑर्गन आहे आणि जेव्हा हार्ट बंद पडतं त्यावेळी बाकी अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो आणि बाकी अवयव लगेच मरतात. ब्रेन डेड व्यक्ती म्हणजे अशा व्यक्ती ज्यांच्या फक्त ब्रेनला इजा झालेली आहे काही कारणास्तव आणि ज्यांचा हार्ट चालू आहे. जसं एक्झाम्पल कॉमनली आपण अशा व्यक्ती बघतो जे रोड ॲक्सिडेंट्स आहेत, एस्पेशली यंगस्टर्स किंवा जे कोणी व्यक्ती बायसायकल्स किंवा याच्यावर असतात जे हेल्मेट्स वापरत नाहीत आणि मग कुठेतरी ॲक्सिडेंट होतात आणि फक्त डोक्याला मेंदूला इजा होते आणि मेंदू त्यांचा अजिबात काम करण्याच्या परिस्थितीत नसतो. जेव्हा एक तज्ज्ञांची टीम एक 24 तासाच्या अंतरावर हे कन्फर्म करते की ह्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये सगळ्या सपोर्टशिवाय जगणे शक्य नाही आहे आणि याचा मेंदू परत कधीही नॉर्मल होणार नाही आणि ह्या व्यक्तीचं हार्ट चालू आहे आणि बाकी अवयव हार्ट चालू असल्यामुळे काम करत असतात, अशा व्यक्तीला आपण ब्रेन डेड असं घोषित करतो. आणि त्याच्या इच्छेनुसार किंवा त्याच्या फॅमिलीच्या इच्छेनुसार अशा व्यक्तीचे ऑर्गन्स आपण काढू शकतो. याला आपण बोलतो ब्रेन डेड डोनेशन किंवा डिझीज्ड ऑर्गन डोनेशन. तिसऱ्या प्रकारचं डोनेशन जे आहे जे आपल्या देशात नाही अजून पण परदेशामध्ये काही ठिकाणी होतं त्याला बोलतो डोनेशन आफ्टर कार्डियॅक डेथ. मी आत्ताच सांगितलं की हार्ट बंद झाल्यानंतर बाकी ऑर्गन्स लगेच मरायला लागतात. तर कार्डियॅक डेथ म्हणजे काही व्यक्तींनी ऑलरेडी इच्छा दर्शवलेली असते किंवा फॅमिलीने सांगितलं असतं की याच्या मृत्यूनंतर आम्हाला ऑर्गन डोनेट करायचं आहे आणि जेव्हा डॉक्टरांच्या असं लक्षात येतं की हा व्यक्ती आता मरणार आहे तर त्या व्यक्तीचे हार्ट स्टॉप झाल्यानंतर इमिजिएटली म्हणजे काही वेळ न घालवता इमिजिएटली त्याचे ऑर्गन्स काढले जातात आणि असे ऑर्गन्स पण वापरले जातात. तर अशा 3 प्रकारचे डोनेशन्स आहेत पण आपल्यामध्ये लाईव्ह डोनेशन आणि ब्रेन डेड किंवा डिझीज ऑर्गन डोनेशन हे 2 कॉमन प्रकारचे डोनेशन्स आहेत. सर म्हणजे मेल्यावर डोनेशन करताना काही वेळातच ते केल्यावर किडनीला फायदा होतो, म्हणजे किडनी आपण वापरू शकतो, पण असे कोणते अवयव आहेत आणि त्यांना किती वेळात आपण ट्रान्सप्लांट करू शकतो आणि ते वापरू शकतो असं तुम्हाला? आज मेडिकल सायन्स इतकं ॲडव्हान्स आहे की कुठलाही अवयव वेस्ट होत नाही. तुम्ही स्किन घ्या, आईज घ्या, बोन्स घ्या, मसल्स घ्या, टेंडन्स घ्या, सगळ्या प्रकारचे अवयव कुणाच्या ना कुणाच्या कामाला येऊ शकतात. फक्त इम्पॉर्टंट आहे की किती टाईममध्ये ते अवयव काढले जातात. तर डोनेशन आफ्टर जे ब्रेन डेथ आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे हार्ट बीटिंग असतं त्यामुळे आपल्याकडे वेळ असतो आणि आपण सगळे ऑर्गन जे रिक्वायर्ड आहेत किंवा ज्याची संमती आपल्याला मिळाली आहे काढण्यासाठी ते सगळे ऑर्गन्स आपण काढू शकतो. पण कधी आम्हाला फोन येतात असे की घरी कोणीतरी फॅमिलीमध्ये डेथ झालेली आहे आणि 2-3 तासांनी फोन येतो की आम्हाला ऑर्गन डोनेशन करायचं आहे. तर अशा केसमध्ये हार्ट ऑलरेडी स्टॉप झाल्यामुळे आणि वेळ निघून गेल्यामुळे बाकी ऑर्गन्स डोनेट करता येत नाहीत. पण 6 तासाच्या आतमध्ये जर मृत्यू झाला असेल तर स्किन आणि डोळ्यांची जी बाहुली आहे ज्याला आपण बोलतो की कॉर्निया ह्या 2 गोष्टी नक्कीच आपल्याला 6 तासाच्या आतमध्ये काढता येतात. सर आता तुम्ही आपल्याला डोनेशनविषयी किंवा डोनर त्याचा रुग्ण वगैरे या सगळ्यांविषयी तर कळले, पण कायदेशीर बघितल्या गेल्यावर किडनीचा व्यापार देखील खूप मोठ्या प्रमाणात होतो आजकाल. तर आपली कायदेशीर प्रक्रिया ही काय आहे, यासाठी काय आहे पूर्णपणे? पूर्वीच्या काळी ऑर्गन डोनेशनचे लॉज इंडियामध्ये नव्हते आणि त्यावेळी ऑर्गन बहुतेक विकत घेतलं जायचं आणि डोनेशन्स व्हायचे आणि ट्रान्सप्लांट्स व्हायचे. 1994मध्ये ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आलेला आहे आणि त्याच्याप्रमाणे नंतर हा जो ट्रान्सप्लांटचा जो कंप्लीट कंट्रोल आहे तो गव्हर्नमेंटकडे आहे. गव्हर्नमेंटनी काही रूल्स ले केलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे पूर्वीच्या काळी फक्त आईवडील, मुलगा मुलगी, बायको, भाऊ बहीण एवढेच डोनेट करू शकायचे. ह्यांना आपण फर्स्ट डिग्री रिलेटिव्स इमिजिएट डोनेशनमध्ये सांगायचो, जे हे रिलेटेड डोनेशन करू शकत होते. बाकी कुठलीही व्यक्ती अनरिलेटेड डोनेशनमध्ये यायची. काही काळानंतर हल्ली त्याच्यामध्ये आजी आजोबांचा पण समावेश करण्यात आलेला आहे. तर आता गव्हर्नमेंट रूलप्रमाणे रिलेटेड डोनर्समध्ये आजी आजोबा, आईवडील, भाऊ बहीण, मुलगा मुलगी हे सगळे विदाऊट काही कायदेशीर प्रॉब्लेम येता डोनेट करू शकतात. याच्या व्यतिरिक्त जेव्हा कोणीही डोनेट करतो त्याच्यामध्ये काका असू, काकू असू, अजून नातेवाईक असतील, दूरचे नातेवाईक असतील, तर त्यांना स्टेट गव्हर्नमेंटची परमिशन घ्यावी लागते आणि त्यांना आपण अनरिलेटेड ट्रान्सप्लांट म्हणतो. जरी ते नात्यामध्ये असतील तरी गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे ते फर्स्ट डिग्री रिलेटिव्स नाही आहेत, ते सेकंड डिग्री रिलेटिव्स आहेत. त्यामुळे त्यांना आपल्याला गव्हर्नमेंटची परमिशन घेऊन ट्रान्सप्लांट त्यांचं करता येतं.
सर आपण आता पूर्ण डोनेशन आणि ह्या प्रक्रिया पाहिल्या, पण किडनी फेल झाल्यावर डोनेशन पूर्णपणे प्रक्रिया पूर्ण पडल्यावर म्हणजे कंप्लीट झाल्यावर आहारामध्ये दोन्हींनी रुग्ण आणि डोनर यांनी काय काय काळजी घ्यावी किंवा त्यांचा आहार हा काय असावा? डोनरचं आयुष्य जवळपास 6 आठवडे ते 3 महिन्यात ऑलमोस्ट कम्प्लिटली पूर्ववत होऊ शकतं. डोनरनी किडनी डोनेट केल्यामुळे त्याला आम्ही काही हेल्थ चेकअप्स कायम ठेवायला सांगतो. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जसं डॉक्टरनी ऑपरेशननंतर बोलवलं डोनरला तसं आम्ही विजिट्स ठेवायला सांगतो. आणि नंतरच्या काळामध्ये आम्ही डोनरला वर्षातून एकदा एक किडनी चेकअप करून घ्या असा सल्ला देतो. जनरली त्यांना काही प्रॉब्लेम नसतात, पण समजा आज मी 40 वर्षाचा आहे, आज मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण 50 वर्षानंतर जर यदाकदाचित मला डायबिटीज झाला, मला जर ब्लड प्रेशर किंवा अजून तत्सम काही आजार झाले, किडनी स्टोन झाले एका किडनीमध्ये, तर अशावेळी ती एक किडनी जी आहे ती रिस्कमध्ये येऊ शकते. मला डायबिटीज म्हणजे पुढे आयुष्यात काय होईल हे कुणाला माहीत नाही. त्याच्यामुळे जर काही आजार होत असतील तर ते तुमच्या निदर्शनास येऊन त्यांनी किडनीला त्रास होऊ नये म्हणून एक वर्षातून एकदा चेकअप करा असा आमचा सल्ला कायम राहतो डोनर्सला. रेसिपियंटच्या बाबतीत काही पथ्यपाणी आम्ही नेहमीच सांगतो, आणि त्याच्यामधले जे पथ्यपाणी असतात ते महत्त्वाचे म्हणजे इन्फेक्शन होऊ नये म्हणून पाण्या आणि खाण्याबाबतीत असतात. कारण की हे जे रेसिपियंट्स आहेत त्यांना काही आयुष्यभर औषधं चालू असतात ज्याच्यानी किडनी आपण ट्रान्सप्लांट केलेली नीट ठेवू शकतो, पण त्या औषधांची रिस्कमध्ये इन्फेक्शन एक रिस्क होऊ शकते. अशा वेळी त्यांनी जर बाहेरचं रस्त्यावरचं स्ट्रीट फूड्स वगैरे अशा गोष्टी खाल्ल्या किंवा कुठे इन्फेक्शनसारख्या गोष्टी त्यांच्या खाण्यामध्ये आल्या तर ते इन्फेक्शन जास्त प्रमाणात सिरियस नेचरचं होऊ शकतं. त्याच्यामुळे खाण्यामध्ये चांगला आणि फ्रेश आणि छानपैकी घरचा शिजवलेलं अन्न खाल्लं तर जास्त उत्तम. बाहेर खायची वेळ आलीच तर शक्यतो गरम आहार, थंड नसलेला आहार, गरम आहार असेल ज्याच्यामध्ये शक्यतो बॅक्टेरियाज मेलेले असतील अशा प्रकारचा आहार घेणं उचित. पाणीसुद्धा चांगलं घेतलेलं म्हणजे उकळलेलं, आणि नाहीच मिळालं तर मे बी बॉटल्ड वॉटर्स पॅक अशा प्रकारची पाणीचा वापर केला तर अतिउत्तम. बाकी असं वेगळं जर काही असेल रेस्ट्रिक्शन तर ते त्यांच्या ऑलरेडी प्री एक्झिस्टिंग प्रॉब्लेमप्रमाणे असेल. जर त्यांना पूर्वीचं डायबिटीज असेल तर मग डायबिटीजचं रेस्ट्रिक्शन, जर ब्लड प्रेशर असेल तर मीठ वगैरे याच्या बाबतीचं रेस्ट्रिक्शन, ते जे असेल पूर्वीचं रेस्ट्रिक्शन ते आपण चालू ठेवतो. सर आपल्याला एक क्वेश्चन आलेला आहे, सतत किडनी स्टोन होण्यामागे काय कारणं असतात आणि ते थांबवायच्यासाठी काय करावं? सतत किडनी स्टोन होण्यामागे काही ना काही निश्चितच शरीरामध्ये कुठेतरी लघवीमध्ये येणाऱ्या केमिकल्समध्ये गडबड असते. काही केमिकल्स अतिप्रमाणात लघवीमध्ये येत असतात, काही लघवीमध्ये केमिकल्सचा दोष असतो, अभाव असतो. ह्या सगळ्याच्या प्रॉब्लेममुळे स्टोन्स येतात. जनरली जर परत परत स्टोन होत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही एका नेफ्रॉलॉजिस्टला भेटून प्रॉपर स्टोन का होतं आहे त्याच्यासाठी काही टेस्ट्स असतात, त्या टेस्ट करून त्याच्यामध्ये काय आढळतं आहे त्याप्रमाणे योग्य उपचार केलात तर एखाद्या वेळेस त्या स्टोन बनणार नाहीत किंवा बनण्याची प्रक्रिया हळू होईल, स्लो होईल, किंवा 2 स्टोनमध्ये गॅप मोठा वाढत जाईल. एक स्टोन जर झाला असेल तर पुढच्या 5 वर्षामध्ये नवीन स्टोन बनण्याचा चान्स 50% असतो. पण तुम्हाला काही आजार नसतील, तुम्ही टेस्ट केलं असेल आणि काही आजार नाही सापडत आहेत तर जनरली आम्ही एक 4 ते 5 गोष्टी त्या अशा रुग्णाला कायम फॉलो करायला सांगतो. त्याच्यामध्ये कमीत कमी 2 ते 2.5 लिटर लघवी रोज होईल इतकं पाणी प्या. मग ते 3-3.5 लिटर असेल. तुम्ही जर कुठे घामाच्या ठिकाणी काम करत असाल तर जास्तही पाणी लागेल तुम्हाला. कमीत कमी 2 लिटर ते 2.5 लिटर रोज लघवी होईल एवढं पाणी प्यायचं. दुसरं, जेवणाच्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण कमी करायचं. तिसरं, नॉन व्हेजिटेरियन फूड आहे त्याचं प्रमाण कमी करायचं आहे, स्पेशली मटन वगैरे ह्याचं प्रमाण कमी करा. चौथं, आंबट फळं जी असतात आहारामध्ये जसं की लिंबू पाणी किंवा पायनॅपल किंवा संत्री, मोसंबी ह्याचा आहार वाढवा. ह्या 3-4 गोष्टी जर तुम्ही केल्यात तर त्यांनीसुद्धा बऱ्यापैकी स्टोन्स बनण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. पण जर तुम्हाला परत परत स्टोन होत असतील तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन त्याचं एक 24 तासाचे लघवीचे टेस्ट असतात त्या करून त्याच्यामध्ये जे आढळते ते स्पेसिफिक कारण असेल तर तुम्हाला अजून जास्त योग्य उपचार डॉक्टरना देता येईल. सर या कार्यक्रमामध्ये तुम्ही खूप सुंदर माहिती देताय, पण आता या कार्यक्रमाचा हा शेवटचा प्रश्न आहे, तो म्हणजे एखाद्याला आता म्हणजे तुम्ही एवढी सुंदर माहिती दिली त्यानंतर जर एखाद्याची इच्छा झाली असेल की अवयवदान करायची किंवा त्यासाठी जो फॉर्म असतो किंवा जी काही प्रोसेस असते तर त्याविषयी काय सांगाल, किती काय असते? आपल्या देशामध्ये अवयवदान करायचं असेल तर अशी कुठलीही गव्हर्नमेंट रजिस्ट्री नाही
की त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन ऑनलाईन फॉर्म भरलात तर ते तिथे रेकॉर्ड होईल. जे कुठले अवेअरनेस कॅम्पेन येतात, जिथे कुठे तुम्ही फॉर्म्स भरता, त्या फॉर्म्सचं कलेक्शन किंवा जी इन्फॉर्मेशन आहे ती त्या संस्थेपुरतीच मर्यादित राहते. त्याचं तुम्ही जर दुर्दैवाने मुंबईत फॉर्म भरला आणि बँगलोरला तुमचा कुठे मृत्यू झाला तर ती इन्फॉर्मेशन बँगलोरला किंवा मुंबईच्या बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला नसते. त्या फॉर्मचा माझ्या मते उपयोग जर तुम्ही करायचा असेल आणि तुम्हाला खरंच इच्छा असेल ऑर्गन डोनेशनची, तर तुम्ही 2 गोष्टी करायच्या. एक म्हणजे जेव्हा तुम्ही तो फॉर्म भराल तर त्याचं जे कार्ड असतं ते कार्ड तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायचं. दुसरं, तुम्ही जेव्हा लायसन्स रिन्यू करता, आजकाल गव्हर्नमेंटनी तुम्हाला ऑर्गन डोनेट करायचं आहे की नाही हा ऑप्शन त्या लायसन्सच्या ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि तो आजकाल लायसन्समध्ये येतो. तर तिथे तुम्ही होय म्हणून टिक करा, म्हणजे लायसन्स बघून सुद्धा कळेल की तुम्हाला ऑर्गन डोनेशन करायचं आहे. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्ही तुमच्यानंतर जी व्यक्ती हा डिसिजन घेणार आहे त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या ह्या डिसिजनची पूर्ण कल्पना द्या. ती तुमची बायको असेल, नवरा असेल, आईवडील असतील तुम्ही लहान असेल तर, किंवा भाऊ बहीण असतील, जे कोणी व्यक्ती असेल त्याला तुम्ही ही कल्पना द्या की माझी इच्छा आहे ऑर्गन मला डोनेट करायचं आहे. याचं कारण असं की तुम्ही जे काही रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये केलेले असतात ते त्या संस्थेपुरते मर्यादित असताना ज्या ठिकाणी तुम्ही असाल मृत्यूनंतर तिथल्या डॉक्टरांना त्याची कल्पना नसते. तुमच्या फॅमिलीला जर माहीत नसेल तर तुमचं ऑर्गन डोनेशन करायचा डिसिजन हा त्यांना घ्यावा लागतो आणि त्यांना तो त्या दुःखी अवस्थेत तो डिसिजन घेणं फार डिफिकल्ट पडतं. तुम्ही जर डिसिजन घेतला असेल तर तुमची शेवटची इच्छा म्हणून का होईना ते ऑनर आणि रिस्पेक्ट करतील त्या डिसिजनला आणि इझिली तो डिसिजन तुमच्या वतीने ते घेऊ शकतील. पण तुम्ही त्यांना सांगितलंच नसेल तर त्या दुःखद क्षणी हा डिसिजन घेणं त्यांना खूप डिफिकल्ट जातं. तर जर तुम्हाला खरंच ऑर्गन डोनेशनची इच्छा असेल तर पहिलं तुमच्या इमिजिएट फॅमिली मेंबर्सला सगळ्यांना इन्फॉर्म करा, मित्रमैत्रिणींना इन्फॉर्म करा आणि ऑर्गन डोनेशनचं कार्ड जे आहे ते कार्ड तुमच्या वॉलेटमध्ये किंवा जिथे कुठे सगळ्यांना आढळेल अशा ठिकाणी ठेवा आणि लायसन्स रिन्यू करताना त्याच्यावर तुम्ही याला ऑर्गन डोनर व्हायचं आहे हे नमूद करा. सर, मी आता म्हणाले होते की हा शेवटचा प्रश्न असेल, पण आपले युजर स्वप्नील पैगुडे आपल्याला विचारतायत की डायबिटीस आहे, 37 वर्ष आहे त्यांचं, पण एक कॉमनली तुम्ही सांगा की डायबिटीस असणाऱ्या पेशंटने किडनीची काय काळजी घ्यावी? भारतामध्ये डायबिटीज आणि ब्लड प्रेशर हे किडनी आजाराची 50% मुख्य कारणं आहेत. 100 रुग्णांमध्ये 50 रुग्णांना जर किडनी आजार होतो तर तो डायबिटीज आणि ब्लड प्रेशरमुळे आहे. आता स्वप्नील, तुमचं वय 37 आहे. ॲव्हरेज लाईफ इंडियन माणसाचं साधारणतः 65च्या दरम्यान पोचलेलं आहे. तुम्हाला 37 आणि किती वर्ष मला डायबिटीज आहे माहीत नाही, पण तुम्हाला फार लवकर डायबिटीज झालेलं आहे. एखादं फॅमिली हिस्ट्री असेल किंवा तुम्हाला टाईप 1 डायबिटीज असेल मला माहीत नाही, पण 37 ते 65 जवळपास 30 वर्ष आहे. डायबिटीज आणि एक मुख्य किडनी आजाराचं कारण असल्यामुळे डायबिटीजचा अत्यंत स्ट्रिक्ट कंट्रोल हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की कितीही तुम्ही स्ट्रिक्ट कंट्रोल घेतला तरी कुठे ना कुठे डायबिटीजमुळे काही काळांनी, वर्षांनी किडनीला आजार होतो आणि जर तुम्ही ते स्ट्रिक्ट कंट्रोल नाही केलं तर तो आजार पटकन लवकर येऊ शकतो. जनरली ट्रीटमेंट नीट नाही घेतली तर 10 वर्षामध्ये किडनी आजार चालू होतात. त्याच्यामध्ये लघवीमध्ये प्रोटीन जाण्याचं प्रमाण जे तुम्हाला कळणार नाही टेस्टशिवाय ते लवकर सुरुवात होतो आणि तुम्ही टेस्ट केली तरच कळेल. आणि साधारणतः 15 वर्षानंतर किंवा जर एकदमच अनकंट्रोल असेल तर 10व्या वर्षीच किडनी काम कमी करायला लागते. तर तुम्हाला माझं सजेशन राहील की तुम्ही हेल्दी आहार घ्या. तुम्ही प्रत्येक 6 महिन्यांनी ते वर्षांनी डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे त्रास असू किंवा नसू लघवीमध्ये प्रोटीन आहे की नाही याचा चेक करा. तुमचं क्रिएटिनिन लेवल काय आहे ते चेक करा. तुम्ही शुगर कंट्रोल एकदम चांगली ॲव्हरेज शुगर तुमची जी HbA1c नावाच्या टेस्टनी आपण मोजतो ती तुम्ही 7च्या खाली ठेवा. तुम्ही वजन वाढवून देऊ नका तुमचं. तुम्ही ब्लड प्रेशर आहे की नाही नियमित चेक करा. तुम्ही फॅटी गोष्टी किंवा फॅट, तेल हे सगळं कमी वापरा. तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करा, कारण की रेग्युलर एक्सरसाइज केल्याने BP आणि शुगरचा कंट्रोल चांगला वाढतो. तुम्ही वजन वाढवून देऊ नका आणि शक्यतो कुठल्याही प्रकारच्या पेनकिलर रेग्युलर रोज कुठल्याही कारणासाठी ते खाऊ नका, कारण की रेग्युलर पेनकिलर खाण्याने सुद्धा किडनी खराब होते. तुमचे हे चेकअप्स आणि डॉक्टरची व्हिजिट त्रास असू किंवा नसू जर तुम्ही केलीत तर डॉक्टरांना ही किडनी आजार सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तर आयडेंटिफाय करून काही स्पेसिफिक ट्रीटमेंट करून त्याला स्लो किंवा थांबवता येईल. धन्यवाद सर की तुम्ही एवढी सुंदर आमच्याशी चर्चा केलीत. म्हणजे किडनी आणि त्याचं दान या संदर्भात असलेले सगळे प्रश्न त्याचं निरसन केलं तुम्ही आज इथे. तर मित्रांनो, अवयवदान हे खूप महत्त्वाचं आणि खूप मोठं दान असं समजलं जातं. तर हे करायला अजिबात बाचकू नका. असेच आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पाहत रहा lokmat.com. धन्यवाद. नमस्कार.